थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या 6 सप्टेंबरच्या भागात मानसी घरात आली असता ती संपदाला सांगते की आई अगं, आज तेजसच्या कामावरचा पहिला दिवस होता ना, आणि त्यांना त्यांच्या घरातून दही साखर देणार नाहीत हे माहिती असल्यामुळे मी त्यांना दही साखर द्यायला गेलते. तेव्हा संपदा उठते. तिला खूप गिल्टी फील होत असतो. ती मानसीला सांगते की काल उगाचच तुझ्यावरती ओरडले ना. मानसी संपदाला सांगते की आई अगं, काळजीपोटीच बोललीस ना तू. तेव्हा संपदा तेजस मानसी यांच्यावरती विश्वास दाखवत तिला सांगते की मला चांगलंच माहिती आहे की तुम्ही दोघंही तुमच्या स्वतःच्या मर्यादा जाणता आणि त्या मर्यादा तुम्ही कधीच ओलांडणार नाहीत. परंतु तुम्हाला जर त्यावेळी जर कोणी पाहिलं असतं तर उगाच तुमच्या नात्याला वेगळंच काहीतरी नाव दिलं असतं आणि त्यातून गायत्री मॅडमनी जर पाहिलं असतं तर आपल्या डोक्यावरचं छप्पर गेलं असतं आणि त्यातून परत तेजसला त्रास झाला असता. संपदाची काळजी मानसीला कळत असते. संपदा मानसीला सांगते की अगं, काल तर तेजसचा वाढदिवस होता ना, त्यांना काही गिफ्ट द्यायचं आहे हे ठरवलं की नाही. तेव्हा मानसी विचार करते की गिफ्ट काय द्यायचं आहे हे चांगलं माहिती आहे, परंतु जे गिफ्ट द्यायचं आहे तेच तर भेटत नाही. मानसी मंगळसूत्राचा विचार करत असते. तर तेच मंगळसूत्र तेजसच्या आईला सापडलं असता तिला या सगळ्याचा काही अर्थच लागत नसतो. त्यामुळे ती देवाजवळ येते. तेजसच्या आईला सुनंदाला आता खूप सारे प्रश्न पडलेले असतात त्या मंगळसूत्राच्या बाबतीत. ती विचार करते की देवा, या मुलाचं नक्की काय चाललेलं असतं कळत नाही. आता हे मंगळसूत्र सापडलं आहे, परंतु त्याच्या डोक्यात लग्नाचा विचार आहे का? नक्की ती मुलगी असेल तरी कुठे, कोण असेल ती, असे खूप सारे प्रश्न तिला पडले असता अचानक फोन वाजतो. गीताने सुनंदाला फोन केलेला असतो. तेव्हा गीता तिथे विचारते की कसा झाला कार्यक्रम. तर सुनंदाला खूप वाईट वाटत असतं, कारण त्या कार्यक्रमात तेजसच नसतो. तेव्हा गीता सांगते की अभाने मला फोन करून सगळं सांगितलं आहे आई. तेजस भाऊजीची नोकरी गेली आणि नेहमीप्रमाणे तेजस भाऊजींना कमीपणा दाखवण्यासाठी गायत्री वहिनीने त्यांना नोकरी दिली. परंतु आई, तुम्ही काळजी करू नका, एक ना एक दिवस हे सगळं ठीक होईल. गीताचा तेजसवरती पूर्ण विश्वास असतो. त्यानंतर सुनंदा गीताला विचारते की बरं झालं अगं तू मला स्वतःहून फोन केला. मला खरं तर विचारायचं होतं की तेजसच्या मनात कोणती मुलगी आहे का, नाही म्हणजे तो सगळं तुला सांगत असतो ना, त्यामुळे विचारलं. तेव्हा गीता विचारते की काय झालं आई? त्यांनी तसं तर काही सांगितलं नव्हतं, परंतु आज अचानकपणे तुम्ही हे प्रश्न मला का विचारताय? तेव्हा सुनंदा सांगते की अगं, त्याच्याकडे मंगळसूत्र सापडलं. इतक्यातच पाठीमागून छायाचा काय असा धक्कादायक स्वर तिला ऐकू येताच सुनंदाची घाबरगुंडी उडते. ती पाठीमागे वळून पाहते तर छाया तिच्या नादामध्ये तल्लीन झालेली असते. सुनंदाने अंदाज घेतला असता तिच्या लक्षात येतं की छाया तर वेगळीच बडबड करत आहे. त्यामुळे सुनंदा पटकन आता बाहेर जाते. तर इकडे आता मंगळसूत्र भेटत नसल्याने मानसी खूप काळजीमध्ये असते. तिला खूप टेन्शन आलं असतं. ती स्वतःच्या पर्समध्ये, त्यानंतर बॅगेमध्ये खूप ठिकाणी त्या मंगळसूत्राची शोधाशोध केली असता तिला मंगळसूत्र भेटतच नाही. त्यानंतर मानसी संपदाला विचारते की तिचा काल घातलेला ड्रेस कुठं आहे. ड्रेसमध्ये सुद्धा आता अडकला असेल का असा विचार करून मानसी ड्रेस झटकून आता त्या मंगळसूत्राचा शोध घेत असता संपदा येऊन विचारते की काय झालं, काय शोधतेस? परंतु मानसी तिचा प्रश्न टाळते. त्यानंतर मानसीच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि ती विचार करते की रात्री तेजससोबत ती बसली असता तिथे कुठे मंगळसूत्र पडलं असावं का, असा विचार करून ती बाहेर शोधण्यासाठी येते. सुनंदा गीताला सांगते की तेजसजवळ मंगळसूत्र सापडलं आहे, कदाचित त्याचा लग्नाचा विचार असावा. माझी इच्छा होती की तू लवकरात लवकर त्याच्यासाठी एखादी मुलगी शोध. तेव्हा गीता खूप खुश होते आणि ती म्हणते की आई, तुम्ही काळजीच करू नका, माझ्या पाहण्यात तेजस भाऊजींसाठी एक छानशी मुलगी आहे. तर दोघी आता खूप खुश असतात तेजसच्या लग्नाचा विचार करून. आणि इकडे मानसी मात्र खूप ट्रेसमध्ये असते, कारण तिला तिचं मंगळसूत्र भेटत नसतं. फोन ठेवल्यानंतर सुनंदा पाहते तर मानसी काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत असते. ती विचारते सुद्धा, परंतु मानसी तिला सांगते की काही नाही आणि प्रश्न टाळून देते. तेव्हा सुनंदा विचार करते की हे मंगळसूत्र जिथून काढलं होतं तिथंच ठेवते, नाहीतर तेजसला उगाचच संशय यायचा. इकडे मानसीला मात्र वेगळीच चिंता सतावत असते. ती विचार करते की आता मंगळसूत्र सापडलंच नाही तर मी मिस्टर राष्ट्रहितांना कसं समजावून सांगणार आहे की बाबांचं नक्की काय वचन होतं. त्यांना वाटेल ना की मी नातं त्यांच्यावरती लादते आहे. तर इकडे रणजित जेव्हा गायत्रीच्या हॉटेलमध्ये आलेला असतो तर समोर आता वेटर बनून तेजस उभा असता रणजितला खूप मोठा धक्काच बसतो. तर तेजस आता त्याला सर म्हणून हाक मारत असता रणजित त्याला सांगतो की अहो, तुम्ही सर काय म्हणतायत मला, आपण तर मित्रासारखे आहोत ना, आणि मानसीसाठी तुम्ही माझ्या बाबतीत जे काही केलं आहे
ते तर फक्त एक मित्रच करू शकतो. तेव्हा तिथे तेजस सांगतो की नाही, आपलं प्रोफेशनल नातं हे बाहेर आहे मित्राचं, परंतु इथे मी काम करतो ना. रणजित तेजसला ऑफर देतो त्याच्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी, कारण त्याला तेजस या अशा अवस्थेत काम करतो आहे ते बघवत नसतं. परंतु तेजस सांगतो की नाही, नको, मी नोकरीसाठी तुमचं लग्न जुळवतोय असं मिस मानसीला वाटायला नको. आता सगळंच जुळत आलं आहे, उगाचच फिसकटायचं हे नको व्हायला ना. तेजसच्या या वाक्यावरती रणजित आता चकितच होतो आणि विचारतो की सगळं जुळत आहे म्हणजे मानसी तयार होते आहे का लग्नाला? तेव्हा तेजस सांगते की हो, म्हणजे त्या मला बोलले नाहीत काही, परंतु माझ्या लक्षात आलं आहे. आणि तेजस आता मंगळसूत्र शोधत असतो, परंतु त्याला मंगळसूत्र कुठेच भेटत नसतं, कारण ते त्याच्याकडून घरीच राहिलेलं असतं. तर रणजित विचारतो की मंगळसूत्र म्हणजे या संदर्भात मानसी तुम्हाला काही बोलली आहे का? रणजितची एक्साइटमेंट आता खूपच वाढते. रणजित खूप खुश होतो आणि म्हणायला लागतो की मंगळसूत्र म्हणजे त्या बाबतीत नक्कीच काहीतरी मानसी बोलली असेल. तेव्हा तेजस सांगतो की नाही, म्हणजे तुमच्या आईने लग्नामध्ये ते मंगळसूत्र परत केलं होतं, परंतु मिस लकी चांपने ते मंगळसूत्र अजूनही तितकंच मनापासून जपून ठेवलं आहे स्वतःकडे. जर त्यांचं तुमच्यावर ते प्रेमच नसतं तर त्याने जपून का ठेवलं असतं मंगळसूत्र? तेजसचा गैरसमज झालेला असतो, कारण मानसी वचनात अडकलेली असते आणि मानसीला तेजसच हवा असतो लग्नासाठी. तर रणजित खूप खुश होतो आणि तेजसला सांगतो की काय, मग तुम्ही प्लीज माझी आणि मानसीची भेट घडवून आणा ना, काहीतरी योग जुळवून आणा ना. तेव्हा तेजस सांगतो की योग जुळून आला तर नक्की जुळवेन. मंगळसूत्र कदाचित घरी राहिलं, मी दाखवलं असतं तुम्हाला. त्यानंतर तेजस सांगतो की सर एक काम करता का? नाही म्हणजे आपण खूप वेळ झालं असं एक सोबत उभे राहून गप्पा मारत आहोत, कोणी पाहिलं तर माझ्या नोकरीचा प्रश्न आहे. तेव्हा रणजित समजून घेतो. रणजित तिथून जात असता तेजस सांगतो की गाडी पार्क करतो, द्या की. चाव्या दिल्यानंतर रणजित तिथून जातो. रणजितला खूप वाईट वाटत असतं तेजसच्या बाबतीत. एवढा गोल्ड मेडलिस्ट हा आणि त्याला वेटरची नोकरी करावी लागत असते, तेही सगळं मुद्दाम गायत्रीने घडवून आणलेलं असतं. इकडे घरी सुनंदा तेव्हा तेजसची वाट पाहत असते. इतक्यातच गायत्री घरी आली असता गायत्री सुनंदाला विचारते की सासूबाई, काय तुमच्या चिरंजीवाची वाट पाहताय का? परंतु त्याला वेळ लागेल हो यायला, हमालीचं काम करतो आहे ना तो. आणि त्यानंतर गायत्री शब्द पालटत मुद्दाम सुनंदाला सांगते की नाही म्हणजे मोठमोठ्या गाडीचे दरवाजे उघडायचे, त्यानंतर जेवण वाढायचं, जेवण झालेल्या प्लेटा उचलून धुवून काढायच्या, ही सगळी कामं त्याने आधी केलेली नाही आहेत ना. काय आयते घरात बसून खायची सवय लागली आहे ना तुमच्या चिरंजीवाला, मग हे सगळं जमायला थोडा वेळ तरी लागेलच की. काय आहे ना, प्रभूंचा वारसा, प्रभूंचा मान, त्याचा माज, हे सगळं काही बाजूला ठेवून त्याला काम करायचं आहे ना. परंतु मला खात्री आहे जमेल त्याला नक्कीच. हळूहळू का असेना परंतु करेल तो. आणि त्याला नाही जमलं तर मी आहेच की. गायत्री तेजसच्या बाबतीत सुनंदाला टोमणे मारून तेथून निघून जाते. त्यानंतर थोड्या वेळाने तेजस घरी येतो. तेजस आता म्हणायला लागतो की खरंच कामही कमी आहे आणि तिथली माणसंसुद्धा खूप चांगले आहेत. त्यानंतर तेजस आता त्याची पहिली कमाई काढून त्याच्या आईच्या हाती टेकतो. तिला सांगतो की काय आहे, मी एका व्यक्तीकडून पैसे घेतले होते, त्याला परत करायचे आहेत, त्यामुळे हे पैसे देवाजवळ ठेव आणि त्यानंतर मला परत दे. मी थोड्या दिवसांनी हळूहळू तुम्हाला घरात पैसे द्यायला सुरुवात करेन. सुनंदा आता खूप खुश असते. तेजसची पहिली पगार तिच्या हातामध्ये पडलेली असते. बाहेरूनच तेजस आता हात जोडून देवाचा आशीर्वाद घेतो. तर त्यानंतर सुनंदा जेव्हा देवघराकडे गेलेली असता देवासमोर तेजसची पहिली पगार ठेवून देवाकडे प्रार्थना करते की हळूहळू या घराची गाडी रुळावरती येऊ देत आणि माझ्या तेजसच्या मनात जे काही आहे ते मला लवकर कळू देत. इकडे बाहेर तेजसच्या अचानकपणे लक्षात येतं की मंगळसूत्र, आणि त्यानंतर तेजस आता त्याच्या बेडवरती मंगळसूत्र शोधत असता तिथे आता तेजसला मंगळसूत्र भेटतो आणि तेजस सुटकेचा श्वास टाकत म्हणायला लागतो की बरं झालं याला कोणी पाहिलं तरी नाही. तेव्हा तिथे आता सुनंदा सांगते की कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी कोणतीच गोष्ट आईपासून कधीच लपवली जात नाही. तेजस धक्क्यानेच पाठीमागे वळून पाहतो. तर सुनंदा म्हणायला लागते की तेजस, काय चाललं आहे नक्की तुझं? हे मंगळसूत्र कोणाचं आहे? तुझ्या मनात लग्नाचा विचार आहे का? तेव्हा तेजस धक्क्याने सांगतो की अगं आई, असं काहीच नाही आहे. मी तुझी शपथ घेतो, हवं तर हे ना दुसरं कोणाचं तरी आहे, ते मला द्यायचं आहे, हे मला सापडलं होतं. सुनंदाला तेजसची खूप काळजी वाटत असते. ती सांगते की तेजस, अरे आता तरी दोनाचे चार हात होऊ देत बाबा, आता लग्नाचा विचार मनावर घे बाबा. तेव्हा तेजस सांगतो की आधीची गोष्ट मनावर घेतली आहे ते तर पूर्ण करू देत. तेव्हा सुनंदा विचारते की कोणती गोष्ट? तेजस सांगतो की हे काम. परंतु त्याने खरं तर मानसी रणजितचं लग्न जुळवण्याची गोष्ट मनावर घेतलेली असते.
त्यानंतर सुनंदा तेजसला स्वतःचा तरी आता विचार करायला सुरुवात कर असं सांगते आणि तेथून निघून जाते. तेजस पटकन आता इकडे संपदाकडे येतो. तो दरवाजा वाजवतो. त्यानंतर संपदा जेव्हा दरवाजा उघडते तेव्हा तेजसला पाहून ती चकित होते. त्यानंतर ती तेजसला घरात बोलावते आणि त्याला पाणीही देते. तेजस आता ते मंगळसूत्र परत करण्यासाठी तिथे गेलेला असतो. परंतु तेजसला जर कोणी पाहिलं आणि त्याच्या नाटकाचा सर्वांसमोर पर्दाफाश होऊ शकतो, त्यामुळे तेजस हे लपून छपून करत असतो. तेजस आता मानसीबद्दल संपदाकडे चौकशी करतो. तेव्हा संपदा सांगते की उद्या हरतालिकेचा उपवास आहे ना, त्यामुळे त्या पूजेचं सगळं साहित्य आणायला ती गेली आहे. तर त्यानंतर तेजस संपदाला खालती बसवतो आणि मंगळसूत्र काढतो. तेव्हा मंगळसूत्र पाहता संपदाला धक्काच बसतो. तर तेजस सांगतो की हे मिस मानसींचं आहे. काय आहे नाही की त्यांनाही रणजितरावांसोबत अजूनही लग्न करायचं आहे, परंतु त्या मनमोकळेपणाने तसं आपल्याला बोलत नाही आहेत. काल जेव्हा ते मला भेटायला आले होते ना, त्यांच्याकडून पडलं हे मंगळसूत्र. मला सांगा आई, आता जर त्यांना लग्न करण्याची इच्छाच नसती तर मग हे मंगळसूत्र त्यांनी कायम स्वतःजवळ का बाळगलं असतं? तेव्हा संपदा सांगते की काय, मानसी नेहमी हे मंगळसूत्र जवळ ठेवते हे मला माहिती नव्हतं. तेजस तिथे म्हणायला लागतो की तेच तर सांगतो आहे आई, आपण आता त्यांचा विचार करायला हवा आहे, कारण त्यांना रणजितरावांसोबत लग्न करायचं आहे, परंतु कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे मनमोकळेपणाने त्या आपल्याशी काहीच बोलू शकत नाहीयेत. तेजसचा ऑलरेडी गैरसमज झालेला असतो आणि त्याच्यामुळे इकडे संपदाचाही गैरसमज होतो. तेजस संपदाला सांगतो की मला असं वाटतं की आई म्हणून एकदा तुम्ही त्यांच्याकडे चौकशी करायला हवी आहे. तर तिथे संपदा धक्क्यानेच उठते आणि म्हणायला लागते की खरं सांगायचं झालं तर तेजस साहेब, मला हे लग्न मुळात मान्यच नाहीये. मला ते स्थळ आवडत नाही, तुम्हालाही माहिती आहे. परंतु जर माझ्या मनूच्या मनात जर असं काही असेल तर तिच्या सुखाच्या आड मी अजिबात येणार नाही. शेवटी आई आहे मी तिची, तिच्या सुखातच माझं सुख असणार आहे. परंतु नातं हे जोडणारं असावं, नातं विकत घेणारं माणसं नसू नयेत. तेजस पुढे संपदाला सांगतो की आई हो, त्यांना त्यांची चूक कळाली आहे आणि तीच चूक सुधारण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत ना. तेव्हा संपदा सांगते की नाही, मला मान्य आहे की त्यांची चूक ते सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु ते आता आपली माफी मागतील, स्वतःच्या पदरात आमच्या मानसीला पाडून घेतील आणि त्यांनी परत आता लग्न झाल्यानंतर तिला त्रास द्यायला सुरुवात केली म्हणजे. संपदाची काळजीही तितकीच बरोबर असते, कारण तिथे रजनीचं काही सांगता येत नसतं. फक्त रणजितच्या हट्टासाठी ती मानसीसोबत त्याचं लग्न लावून द्यायला तयार झालेली असते. पुढे संपदा तेजसला सरळ सांगून टाकते की माझा अजिबात त्यांच्यावरती विश्वासच नाहीये. हां, परंतु जर मानसीच्या मनात असं काही असेल तर मी त्या गोष्टीला विरोध नाही करणार आहे, कारण माझ्या मनूने आजपर्यंत आमची एकही गोष्ट टाळली नाहीये. अगदी जहागीरदाराशी लग्न करण्यासाठी तिला सांगितलं गेलं तरीसुद्धा ती लगेच तयार झाली. आणि त्या लोकांनी आज आमच्या पदरी काय टाकलं हे तुम्ही बघताय ना. म्हणूनच आता मानसीचा निर्णय आणि मानसीची पसंती हेच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे, कळतंय ना तुम्हाला, असं संपदा तेजसला सांगते. संपदाची बाजूही तेजसला तितकीच पटत असते आणि त्यातून रणजितचीही बाजू पटत असते, कारण रणजितला काहीच माहिती नसतं आणि त्यांना त्यांच्या चुकीची जाणीवही झालेली असते. म्हणून तेजसला त्यांना एक संधी द्यावी असं वाटत असतं. तेव्हा तिथे आता तेजस सांगतो की आई, तुमच्या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत, परंतु प्लीज माझ्यासाठी का असे ना एकदा मिस मानसी यांना विचारून तरी बघा. तेव्हा संपदा तयार होते. त्यानंतर तेजस तेथून जात असता संपदा त्याला थांबवते आणि त्याला सांगते की सगळ्यांचा विचार करता तुम्ही, परंतु तुमचं काय. तेव्हा तेजसला काहीच कळत नाही. तर संपदा विचारते की तुमच्या मनात एखादी कोणती मुलगी. तेव्हा तेजस सांगतो की नाही आई, तसं अजून काहीच मनामध्ये नाही आहे. तर संपदा विचारते की नक्की कशी मुलगी हवी आहे तुम्हाला. तेव्हा तेजस सांगतो की अगदी माझं घर सांभाळणारी आईसारखी सुगरण असावी. तर संपदा त्याला आशीर्वाद देत सांगते की मिळेल, अगदी तुमच्या मनात असेल ती मुलगी तुम्हाला नक्की मिळेल. तेव्हा तेजस आता त्यांना थँक्यू म्हणतो आणि तेथून जातो. तर इकडे मानसी आता पूजेचं सामान घेऊन आली असता ती खूप विचार करत असते. ती विचार करायला लागते की सगळीकडे मंगळसूत्र शोधलं, परंतु अजूनही मला मंगळसूत्र भेटत नाहीये, ते कोणाला सापडलं वगैरे तर नसेल ना, असा विचार करून मानसी आली असता तेजसची आणि तिची धडक होते आणि मानसीच्या हातून आता सामानाच्या पिशव्या खालती पडतात. तेजस तिची माफी मागतो आणि पिशव्या उचलून देतो. त्यानंतर तेजस मानसीला सल्ला देतो की तुमच्या मनात जे काही चाललं आहे ना ते लवकरात लवकर सांगून टाका, नाही म्हणजे आता तुम्हाला कळत नाहीये असं वागू नका मिस लकी चांप, मला सगळं माहिती आहे. आता एवढ्या विचार करत आहात तर निर्णय घेऊन टाका, निर्णयापर्यंत आला आहात तर सांगून टाका ना.
कशाला वेळ वाया घालवताय उगाचच. तेव्हा मानसी तेजसला काहीच न बोलता तेथून निघून जाते. तेजस खूप खुश असतो, कारण त्याला वाटत असतं की तेजसचं काम फत्ते होतंय. रंजित आणि मानसी एकत्र येत आहेत. मानसी घरामध्ये आल्यानंतर ती सामान ठेवते आणि त्यानंतर परत मंगळसूत्र शोधण्यासाठी ती बॅग ओपन करते आणि ती शोधत असता संपदा येते आणि विचारते की काय झालं आहे मानसी? सकाळपासून काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करते आहेस तू. खूप किमती आहे का? नाही म्हणजे त्यासाठी खूप अस्वस्थ आहेस म्हणून विचारते आहे. मानसीच्या अजिबात संपदाच्या बोलण्याकडे लक्षच नसतं. त्यानंतर संपदा स्वतःहूनच आता मंगळसूत्र समोर धरते आणि मानसीला विचारते की हे शोधते आहेस का तू? तेव्हा मानसी धक्क्याने संपदाकडे पाहायला लागते आणि पटकन ते मंगळसूत्र हातामध्ये घेते. तिला विचारते की आई, अगं हे तुला कुठे सापडलं? तेव्हा संपदा मानसीला विचारते, अगं मानसी, तुझ्या मनात नक्की काय चाललं आहे? आणि मला एक कळत नाहीये, ते मंगळसूत्र नेहमी तू जवळ का बाळगतेस? आणि ते हरवलं तर इतके अस्वस्थ का झाले आहेस? मानसी, तुला सांगावं लागेल नक्की काय चाललं आहे तुझं. मानसी आता खूप घाबरून गेलेली असते. आईला तिच्या स्वतःच्या आईला काय उत्तर द्यावं काहीच सुचत नसतं. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की तेजस आता मानसीला विचारतो की काय मिस लकी चांप, उद्याची हरतालिकेची पूजा करणार आहात का? तेव्हा मानसी सांगते की हो, करणार आहे मी पूजा. तर तेजस मानसीला सांगतो की असं म्हणतात की इच्छित वर प्राप्ती होते म्हणे, तुम्ही तर करायलाच हवी आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा मानसी हरतालिकेची पूजा करत असता संपदा तिला सांगते की अगं पार्वतीने स्वतःचा जोडीदार स्वतः निवडला होता, परंतु वडिलांच्या इच्छेखातर त्यांना कधीच काहीच सांगितले नाही. परंतु तिने स्वतःची निवड जाणली आणि वडिलांचं न ऐकता लग्नही केलं. तर त्यानंतर मानसी जेव्हा प्रभूंच्या घरात असते तर तिथे सुनंदाला आता खूप टेन्शन आलेलं असतं, कारण ती सर्वांनाच सांगायला लागते की श्रीकृष्ण जन्माष्टमीची सगळी तयारी कशीबशी तरी केली मी, परंतु आता गणपतीचं डेकोरेशन तेजसशिवाय मला कसं जमणार आहे? तो खूप छान करतो. तर तेजस आता दारातून हे सगळं पाहत असता गायत्री तिथे सांगते की होणार, यावर्षीचं डेकोरेशनसुद्धा तितकंच उत्तम होणार, कारण यावर्षी तेजस नाही तर आपल्या घरचं डेकोरेशन मानसी करणार. तेव्हा धक्क्याने सगळेजण गायत्रीकडे पाहतात.